लोकांना काय वाटतं आम्ही गेम खेळतो, गेम लोकांसोबत खेळते. ही गोष्ट पुन्हा स्पेड जास्त होत वाटतं. इन्फ्लुएन्सर्स पण इन्फ्लुएन्सर तर या गोष्टींना पूर्णपणे डिनाय करतायत. तो 0.1% तुम्ही 30% नेऊन ठेवला ना, ही तुमची चूक आहे. की रील स्क्रोल केली का बेटिंगचं काय 15-16 वर्षाच्या पोरांनी सुसाईड केलं नसतं. 30 दिवसात 28 सुसाईड झाल्यात भारतभर. आणि तुम्ही परत त्यांच्या समोर जाऊन म्हणता तुम्ही आमची इन्स्टा फॅम आहे, तुम्ही आमची फॅमिली. अरे फॅमिली आहे तर दाखवा यांचा सख्खा भाऊ गेम खेळतो का? कुठं गेला तुमचा हिंदुत्व? मी स्वतः एक मुसलमान आहे. आमच्यात तर हराम आहे टोटल. म्हणजे तुम्ही ते खाणं काय आणि डुकराचं मटण खाणं काय हे सेम आहे आमच्यासाठी. 15 वर्षाचा मुलगा आसामपर्यंत जाऊन पोहोचला या बेटिंगच्या नादात. तर नक्की काय प्रकरण होतं? ज्यांचं पोटपाणीच आता फक्त त्याच्यावर सुरू आहे ते लोकच आजच्या घडीला जाहिरात करतात. इन्फ्लुएन्सर्सकडून पण तुम्हाला प्रचंड विरोध झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळ्याच रील स्टार्सना टार्गेट करतो. तर सुपारी देण्याचा माझा प्रयत्न झाला. माझी सुपारी दिली 20 लाख रुपयाची त्यांनी. ॲट द एंड ऑफ द डे मी कधीच कन्व्हिन्स होणार नाही. तुम्ही जर लोकांबरोबर फ्रॉड करताय तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या मातीतला आहे. तुम्ही लोकांना फसवायचं बंद करा, मी सोशल मीडिया बंद करतो. तुम्ही ऑडियन्सची गद्दारी बी करायची आणि आम्ही तुम्हाला बोलायचं पण नाही, असं कसं होईल? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही फक्त डोक्यावरती घेतलेलं आहे, तुम्ही त्यांना मनात किंवा डोक्याच्या आत कधीच घेतलं नाही. लोक तर जुगाराच्या अड्ड्यावर पण जातात. मग तू ते अड्डे बंद करून दाखवा. मी 10 लाखाचं आज तुम्हाला ओपन बक्षीस जाहीर करतो. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपल्यासोबत एक असे गेस्ट आहेत ज्यांनी सोशल मीडियाचा वापर फेमस होण्यासाठी किंवा रील्स बनवून पैसे कमवण्यासाठी नाही, तर लोकांचे कष्टाचे पैसे गॅम्बलिंग सारख्या ट्रॅपमध्ये अडकून वाया जाऊ नयेत यासाठी समाजात अवेअरनेस निर्माण करण्यासाठी केला. गेल्या 2 वर्षापासून बेटिंग ॲप आणि ते प्रमोट करणाऱ्या इन्फ्लुएन्सर विषयी ते अतिशय बेधडकपणे बोलत आलेले आहेत. आणि आजच्या या एपिसोडमध्ये सुद्धा आम्ही हा विषय तितक्याच बेधडकपणे मांडणार आहोत. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार दादा, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर आजचा हा जो टॉपिक आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आत्ताच्या यूथसाठी तर हे डिस्कस करणं फार गरजेचं आहे. ज्या टॉपिकवरती कुणी बोललेलंही नाही तो टॉपिक आज आपण कव्हर करतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता हे जे ऑनलाईन स्कॅम सुरू आहेत त्यात सगळ्यात जास्त स्कॅम कोणत्या गोष्टींचा होतोय? सगळ्यात जास्त स्कॅम हा 2-3 प्रकारांमध्ये चालू आहे. त्यातला सगळ्यात प्युअर फॉर्म ऑफ स्कॅम आहे ट्रेडिंग. म्हणजे जे फेक ट्रेडिंग हे करतात हे जे जाहिरात करतात की नमस्कार आत्तापर्यंत तुम्हाला खूप लोकांनी फसवलं, पण हा गायत्री देशमुख असेल, रुपाली भोसले असेल, ट्रेडर राहुल आदी यांनी काय केलं, महाराष्ट्रातली नावं नव्हते वापरत, हे बाहेरची नावं वापरायची, पण त्याला रिस्पॉन्स कमी व्हायला लागला. त्याच्यामुळे यांनी आता महाराष्ट्रातली नावं वापरून तो स्कॅम करायचा सुरू केला. तो सगळ्यात प्युअर फॉर्म ऑफ स्कॅम आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला इन रिटर्न आहे ना 1 रुपयाही येत नाही. तो एक स्कॅम आहे सगळ्यात मोठा. दुसरा म्हणजे हे जे ऑनलाईन गेमिंगच्या आडून जे बेटिंग सुरू आहे, हा बेटिंग आणि गॅमलिंगचाच प्रकार आहे. फक्त नाव ह्यांनी काय दिलंय, गेम खेळून पैसे कमवा किंवा घरी बसून पैसे कमवा. तर हा जो सेकंडवाला जो आहे ह्याच्यात सुद्धा खूप लोक नुकसानात आहे. खूप लोकांचं ह्याच्यात नुकसानही झालं आहे. आणि त्याच्यात पण आहे ना एखाद्या वेळेस तुम्हाला पैसे येतीलही, पण जसे तुमच्या अकाउंटला पैसे येतील तर उद्या तुमचं अकाउंट फ्रीज होण्याचं पण त्याच्यात पूर्णपणे चान्सेस आहे. कारण तो सायबर फ्रॉडच आहे. ज्या दिवशी समोरचा माणूस कोणतरी कंप्लेंट टाकेल त्याची ट्रेल ज्या वेळेस काढली जाईल अकाउंटची, त्यावेळेस तुमचं अकाउंट त्याच्यात सापडणारच आहे. आणि अशी खूप उदाहरणं आहेत माझ्याकडं ज्यांचं अकाउंट फ्रीज झालेलं आहे. फ्रीज म्हणजे भविष्यात त्यांना त्यांचं अकाउंटच यूज नाही करता येणार? अकाउंट यूज करता येईल पण ती केस होईल, ते पूर्ण केस त्याचा मग निकाल लागेल त्याच्यानंतर. आणि तोपर्यंत तुमच्या अकाउंटला जेवढी अमाऊंट आहे ती फ्रीज राहील, त्याचा तुम्ही 1ही रुपया यूज करता येणार नाही. म्हणजे ऑनलाईन गेमिंग असेल किंवा बेटिंग दोन्हीचं स्वरूप एकच आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नावाने हे प्रमोट करतात, आहे ते बेटिंगच ना. गेमिंग म्हणजे काय, तुम्ही काय सुपर मारिओ गेम नाही खेळत त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही त्याच्यात पैसे इन्व्हॉल्व्ह होतात. ते पैसे इन्व्हॉल्व्ह होण्याचा अर्थ काय, बेटिंग, जुगार. मराठी भाषेत बोलायला गेलं तर जुगारच आहे ना तो. आपण जुगार कसा खेळतो, 1 रुपया लावतो 2 रुपयाच्या अपेक्षेने, तोच प्रकार आहे, इन्स्टंट आहे. ते चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. मला वाटते तुम्ही गेल्या 2-3 वर्षापासून याच्या अगेन्स्ट ही मोहीम सुरू केली आहे. ती नक्की कोणत्या हेतूने केली किंवा असा कोणता मुवमेंट आला की तुम्हाला वाटलं की बाबा आता याच्या अगेन्स्ट काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे? काय व्हायला लागलं,
मी गेले 7-8-10 वर्ष आले सोशल मीडिया यूज करतोय. सोशल मीडिया जिओ यायच्या आधी 2018 17-18 पर्यंत खूप वेगळं होतं. पण त्याच्यानंतर जसं इंटरनेट स्वस्त झालं, तर सगळ्यांकडेच मोबाईल गेले, सगळ्यांकडं त्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि मी पहिल्यापासून सोशल मीडियाचं बदलतं स्वरूप आहे ना माझ्या डोळ्यांनी, कारण मी सोशल मीडियासोबतच मोठा झालोय. त्यावेळेस मी पण लहान होतो. पण त्याच्यानंतर जसं-जसं मी सेन्सिबिलिटी येत गेली, तसं-तसं बघायला लागलो, तर हे सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या होत्या. आणि त्याच्यात भर पडली कोविडची. कोविडनंतर तर इतकं वातावरण खराब झालं सोशल मीडियावरती, की सांगायची सोय नाही. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर हे हे जाळं पसरायला लागलं. पहिले हे दुसरे बाहेरचे इन्फ्लुएन्सर्स करत होते. पण हे 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 जे वातावरण आहे, हे महाराष्ट्रात पण आलं. जुगाराचं, गॅमलिंगचं हे 2020च्या आधी नव्हतं. 2021-20च्या आधी हे काहीच नव्हतं. आणि काय व्हायला लागलं, 2022 नंतर याचा अतिरेक इतका वाढला, की रील स्क्रोल केली का बेटिंगचं काहीतरी, रील स्क्रोल केली गेमिंगची जाहिरात, रील स्क्रोल केली गेमिंगची जाहिरात. आणि ती लोक त्यात फसायला सुरुवात झाली त्यावेळेस नवीन नवीन. आणि त्याच्यात काय झालं, आता समजा नवीन आलं होतं, तोपर्यंत वर्ष 6 महिने लोकांची फसल्यानंतर पण सस्टेन करायची कॅपॅसिटी होती. पण त्याच्यानंतर वर्ष 2 वर्षानंतर लोकांची कॅपॅसिटी संपायला लागली, लोक कर्जबाजारी व्हायला लागली. मग अशाच एका ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये माझ्या गावात किंवा माझ्या गावाच्या 1-2 किलोमीटर अंतरावरती एक सुसाईड घडली. ते सुसाईड घडली 1.5-2 लाख रुपयांसाठी. ते काही गेमिंगचं होतं. मग मला ती गोष्ट हिट झाली, की काही गोष्टी आता आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत यायला लागल्यात. आता कुठंतरी ह्याच्या विरोधात आपल्याला बोलावं लागेल. कारण माझं कॅरेक्टर क्लीन होतं आधीपासून. म्हणजे मी पण सोशल मीडिया यूज करत होतो. आमची पण चांगली क्रेज होती, नाही असं नाही. लाईफस्टाईल च्या पद्धतीने मी यूज करत होतो त्याला. पण आम्ही कधी ह्या गोष्टी केल्या नाही. आम्हाला पण ह्या गोष्टींची ऑफर होती, नाही असं नाही. पण आम्ही कधी केल्या नाही. मेहनतीचं खायची सवय असल्यामुळं आपण ह्या गोष्टीत कधी पडलो नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं, त्याचं जे सुसाईड मी बघितलं का, ती गोष्ट मला लय वाईट वाटली. मला असं वाटलं, की कुठंतरी आता ह्या गोष्टी आपल्या दरवाजापर्यंत आल्यात. उद्या आपल्या नातेवाईकांमधला, आपल्या फ्रेंड सर्कलमधला माणूस ह्याच्यात फसू शकतो. म्हणून मग आपण ही मोहीम सुरू केली. त्याच्यानंतर अजूनही काही सुसाईड केस माझ्या लक्षात आल्या, आमच्या आसपासच्या पण आणि महाराष्ट्रभर पण. मग त्याच्यात आपण फुल टाईमच मी कॉन्टेंटच चेंज केला. मी दुसरं काय टाकायचंच बंद केलं सोशल मीडिया. इव्हन माझ्या व्यवसायाचं मी कमी टाकतो, पण ह्या गोष्टी जास्त प्रमोट करतो सोशल मीडियावर. आणि हल्ली तर आपण बघतोय खूपच जास्त प्रमाणात हे स्प्रेड होत चाललंय. म्हणजे मला वाटतंय 10-12 वर्षाची मुलं पण ह्याच्यात खूप जास्त इन्व्हॉल्व होत चाललेत. मग याच्या मागचं नक्की रिझन काय? कशामुळे हे जास्त वाढत गेलं? ॲक्सेसिबिलिटी इझी झाली ना. 12-13 वर्षाच्या मुलांच्या हातात तुम्ही मोबाईल देताय. मग त्याला कळत नाही ना तो कशावर क्लिक करत जातोय. ह्याच्यात आहे ना 15-16 वर्षावर ज्यांना पैसे कळतात ना, रुपये, तिथून पुढची जी मुलं आहेत 15-16 वर्षाच्या, तिथून पुढची पोरं ह्याच्यात फसलेली आहेत 100%. बाकीच्यांसोबत ते ऑटोमॅटिक घडलंय. एखाद्या लिंकवर क्लिक कर, गेले पैसे, असं झालंय. पण 15-16 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस मुलांना पैसे समजायला लागतात ना, त्याच्यानंतर मग ती मुलं त्यांना ती लिंक दिसते. अरे आपला दादा करतोय, अरे ही दीदी करते, अरे ही तर सोशल मीडिया स्टार आहेत, मग हे तर खोटं नाही बोलणार. मग ते त्यांचं बघून त्या लिंकवर क्लिक करणे. मग काय होतं, कधी कधी फॅमिलीमध्ये आई घरी असते, वडील कामाला जातात, तर आईच्या मोबाईलमध्ये चालू असतं फोन पे, गुगल पे, काही किरकोळ गोष्टींसाठी. तर त्याच्यात 1000-500 रुपये वगैरे असतात. ते खूप इझिली निघून जातात. काहींचे पैसे वडील आईच्या नावावरती सेव्हिंग्जमध्ये ठेवतात. कधी कधी त्याच्यातून सुद्धा पैसे निघून जातात. मग आईबापाला ते कळत नाही. आणि एकदा पैसे गेले तर ते सापडत नाही. इम्पॉसिबल आहे. त्या पैशाची ट्रेलच सापडत नाही. कारण तुम्ही जसे पैसे त्यांच्या अकाउंटला टाकता, तसे पैसे ते विथड्रॉ करून मोकळे जातात. म्हणजे ही गोष्ट कुणामुळे स्प्रेड जास्त होते असं वाटतं? इन्फ्लुएन्सर्स. पण इन्फ्लुएन्सर तर या गोष्टींना पूर्णपणे डिनाय करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही फक्त प्रमोटर्स आहोत. इन्व्हेस्ट करायचं की नाही हे त्या लोकांवरती डिपेंड आहे. नाही नाही, 100% त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे, मला मान्य आहे तुम्हाला प्रमोट काय करताय. पण मला एक सांगा, तुम्ही कालपर्यंत शून्य होतात. तुम्हाला लोकांनी प्रेम केलं, खरं प्रेम केलं तुमच्यावर. तुम्हाला शून्यापासून लोकांनी 100-1000 वर नेऊन बसवलं. तुम्हाला एक मोठं व्यक्तिमत्व केलं. याचा अर्थ ऑडियन्सचा तुमच्यावरती उपकार आहे, ॲज अ इन्फ्लुएन्सर आणि ॲज अ ऑडियन्स म्हणून. नाहीतर त्यांनी जर प्रेम केलं नसतं, तर तुम्ही आज पण आधी जे कामधंदे करत होता, कामाला जात होता, तेच केलं असतं. मग मला एक सांगा, एखादा व्यक्ती तुमच्यावर इतका जीवापाड प्रेम करतोय, एखादा समुदाय एवढा मोठा तुमच्यावरती प्रेम करतोय. तुम्ही म्हणता ना आमची इन्स्टा फॅमिली, तर तुम्ही घरातल्या सख्ख्या भावाला खेळायला लावता का हो?
हां, मग हे चुकीचं आहे ना. आणि तुम्ही ज्यावेळेस लोकांना म्हणता आमची इन्स्टा फॅम आहे, आमची फॅमिली आहे, तुम्ही आमची फॅमिली आहे, तुमच्यामुळं मी मोठा आहे. मग त्यांना मोठं करायचं तुम्ही बघा ना. त्यांना तुम्ही जुगार खेळून गाळातच घालताय ना. तुम्हाला हे का टाकावं लागतंय, की आमची जिम्मेदारी नाही? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना, की तिथं माणूस बुडणार आहे. मग तुम्ही जर माणूस बुडणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा त्याला तिथं नेताय. याचा अर्थ तुम्ही गद्दारी करताय ना त्यांच्याबरोबर. तुम्ही फक्त तोंडावर इन्स्टा फॅम बोलताय. तुम्ही ज्यावेळेस माझ्यासोबत फोनवर बोलता, तुम्ही म्हणता, की "अफजल सर तुम्हाला काय पडलंय त्यांचं? लोकं पागल आहेत. लोकांना काय लोकांना अक्कल नाही. ज्यांना अक्कल नाही त्यांना खेळू द्या." म्हणजे तुम्ही तुमच्याच फॉलोअर्सची अक्कल काढता माझ्याकडं. आणि तुम्ही परत त्यांनाच त्यांच्या समोर जाऊन म्हणता, तुम्ही आमची इन्स्टा फॅम आहे, तुम्ही आमची फॅमिली. अरे फॅमिली आहे, फॅमिली आहे तर दाखवा यांचा सख्खा भाऊ गेम खेळतो का? दाखवा यांचा सख्खा भाऊ खरंच त्याच्यात जिंकतो का? नाही ना जिंकत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे ऑनलाईन गॅमलिंग आहे किंवा हे जे वेबसाईट्स आहेत वेगवेगळ्या ज्या वर्किंगमध्ये आहेत, DU विन, राजा गेम, जे काय होतं ते सगळं तिरंगा-विरंगा सगळं. आता पहिलं जुगार खेळणारी जी कॅटेगरी होती ना, ती जुगाराच्या अड्ड्यावर जात होती. आणि ते पूर्ण कोणती मोठी लोकं 35-40च्या पुढच्या वयोगटातली किंवा व्यसनाच्या अधीन गेलेली लोकं, ज्यांना ₹1000-500 पाहिजे बाबा पत्ते वगैरे खेळून, ती कॅटेगरी जी गावात पूर्ण गावच्या पॉप्युलेशनच्या 0.1% किंवा 0.1% होती. ती कुठेतरी आडगळीत बसून झाडाखाली, बाबळीला किंवा स्मशानभूमीच्या तिकडे बसून जुगार खेळायचे. आजही खेळतात. त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. पण ह्यांच्यामुळं काय झालं, इन्फ्लुएन्सर्समुळं तो तिथला जुगार प्रत्येकाच्या मोबाईलच्या मार्फत प्रत्येकाच्या घरात येऊन पोहोचला ना. आज एका गावात जर 10,000 लोकसंख्या आहे, त्यातल्या 9,000 लोकांच्या मोबाईलवरती तुमच्या जाहिराती जातात आहे. 9,000 मधले 5,000 लोक चला बघू काय आहे, डाउनलोड करतात आहे. 5,000 मधली 3,000 लोक चला ₹500 लावून बघू. मग तो टक्का कुठं गेला? 10,000ची लोकसंख्या 3,000 लोक खेळतात आहे. म्हणजे तो 0.1% तुम्ही 30% वर नेऊन ठेवला ना, ही तुमची चूक आहे. ॲज अ इन्फ्लुएन्सर ही त्यांची चूक आहे. हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना 10 वेळा म्हणले, की ही तुमची चूक आहे. तुम्ही जुगार घराघरात पोचवला. म्हणजे त्या बाबतीत मला त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण लोकांनी तुम्हाला प्रेम केलं ना, जाणीव ठेवा ना तुम्ही. तुम्हाला मोठं केलं. तुम्ही कालपर्यंत काय करत होता? गाड्या धुऊ, कुठं कामाला जा, कुठं जॉबला जा, कुठं काय जॉब कर, काही पण करत होते तुम्ही. पण तुम्हाला एका लेवलला नेऊन उभं केलंय. मग तुमचं काम आहे ना, ॲज अ इन्फ्लुएन्सरचा अर्थ काय होतो? स्पष्ट अर्थ इन्फ्लुएन्सरचा, लोकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रवृत्त करणे. मग तुम्ही छाती ठोक सांगा ना, की हे चांगलं आहे. का नाही तुम्ही सांगत? मग का तुम्ही डिस्क्लेमर टाकता, की तुमच्या जिम्मेदारीवरती का तुम्ही हात झटकता? इकडे स्टोरी टाकतात आणि पुढची स्टोरी असते, की मागची स्टोरी इग्नोर करा. म्हणजे पैशासाठी किती लाचारपणा आहे हा. तुम्ही झुकताय ना त्यांच्या पुढं. लालसाटेगिरी करता ना तुम्ही त्यांची. काय गरज आहे पैशासाठी करायची? दुसरीकडे पैसे नाही आहेत का? तुम्ही जर तुमचं अकाउंट क्लीन ठेवलं, चांगले चांगले ब्रँड तुम्हाला एंडोर्स करतील ना. आता काही मुली आहेत, ज्या समजा काही मुलं मुली आहेत, काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे ड्रायव्हर जी लोक आहेत त्यांचे व्हिडिओ बनवून फेमस झालेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, त्यांना फॉलो करणारे लोक कोणती आहे? ड्रायव्हर आहेत पूर्णपणे. ड्रायव्हर जो काय समाज आहे, ड्रायव्हर जी लॉबी आहे ती पूर्ण त्यांना फॉलो करते. का? तर ड्रायव्हर लोकांशी रिलेव्हंट व्हिडिओ ते बनवतात. आणि आता मला सांगा, ड्रायव्हर जी लोक असतात ती शक्यतो कमी शिकलेली असतात. त्यांची परिस्थिती पहिलंच डाऊन असते. त्याच्यामुळे ते गाडी वगैरे घेऊन ड्रायव्हिंग वगैरे करतात. एकदम मेहनती माणूस असतो तो. पण तुम्ही जुगार प्रमोट करता. मग त्याला काय वाटतं, की ह्यांनी केलंय, हे केलंय म्हणजे काहीतरी असेल. मग ते त्यात म्हणजे तो ड्रायव्हर एक तर इकडून तिकडून आजच्या परिस्थितीच्या हिशोबाने त्यांना एक तर पैसे मिळत नाही. एवढे डिझेलचे रेट वगैरे, गाडीचं मेंटेनन्स वाढवून त्याच्यातून 1,000-500 शिल्लक राहतात. ते बी तुम्ही ज्या ड्रायव्हरच्या जीवावरती मोठे झाले त्याच ड्रायव्हर लोकांना फसवण्याचं तुम्ही काम करताय. म्हणजे तुम्ही तुमच्या ऑडियन्सशी किती गद्दार आहात. हीच गोष्ट अजून एका ठिकाणी रिलेव्हंट होते. जे इन्फ्लुएन्सर्स हिंदुत्ववादी किंवा हे जे मुसलमान इन्फ्लुएन्सर्स आहेत ते मुस्लिम कॅटेगरीतले व्हिडिओ काढतात. ह्यांना काय होतं, समजा एखादा व्यक्ती जो हिंदुत्ववादी व्हिडिओ बनवतो त्याला 99% कोण फॉलो करतं? हिंदू लोक. 100%. बरोबर आहे. तर 99% हिंदू लोक तुम्हाला फॉलो करतात. मग तुम्ही ज्यावेळेस जुगाराची जाहिरात करता त्यावेळेस त्यात फसतं कोण? आपली हिंदू लोकच. मग कुठं गेला तुमचा हिंदुत्ववाद? ही सेम गोष्ट मुसलमान जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत बरेच आहेत. आमच्यात तर मी स्वतः एक मुसलमान आहे.
आमच्यात तर हराम आहे टोटल. म्हणजे तुम्ही ते खाणं काय आणि डुकराचं मटण खाणं काय हे सेम आहे आमच्यासाठी. पण लोकांना ते इन्फ्लुएन्सर्सला ते कळत नाहीये. ते काय करतात, ते हे गोष्टी प्रमोट करतात. आता ह्यांना फॉलो करणारे कोण आहे? 99% मुसलमान आहेत. ते आता ह्यांचं बघून त्यांनी जर जुगार खेळला तर किती मोठी, म्हणजे किती दयनीय परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही आहे का तुमच्या ऑडियन्सची काळजी आहे का तुम्हाला? ऑडियन्स म्हणण्यापेक्षा धर्माशी पण लॉयल नाहीयेत. धर्माशी तर सोडा, धर्माशी तर नाहीच नाही. पण ज्यांनी, मी काय म्हणतो, ठीक आहे धर्म ह्या गोष्टी आपण सेकंडरी पकडू, प्रायमरी काय पकडा, ज्यांनी तुमचं पोट पाणी चालवलं. बरोबर आहे. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं. तुम्ही आज 1000-10,000चा शर्ट घालताय किंवा 10 लाखाची गाडी दाखवताय, कुणाच्या जीवावर? ऑडियन्सच्या जीवावर. तुम्ही मेहनत केली. काय मेहनत केली? तुम्ही फक्त व्हिडिओ बनवलाय, एवढीच मेहनत केली. काय तुम्ही काय पोते नाही उचलायला गेले कुठं? मग तुम्हाला तुमचं पोट पाणी ह्यांच्या जीवावर, म्हणजे आमच्या जीवावर, आम्ही ऑडियन्स आहे, आमच्या जीवावर चालतंय. मग तुम्ही आमच्याशी लॉयल राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्याशी गद्दारी कशी करू शकता? ही त्यांची चूक आहे. म्हणून मी ह्यांना टार्गेट करतो. आणि ह्या कारणामुळं मग मी इन्फ्लुएन्सर्सला बोलतो. नाही तर बाकी माझा काय वैयक्तिक वाद आहे. मी तर 95% इन्फ्लुएन्सर्सला ओळखत बी नाही. त्याच्यामुळे वैयक्तिक वाद असण्याचं काही कारण नाही. आणि वैयक्तिक वाद असता तर मी वैयक्तिक जाऊन बोललो असतो. सोशल मीडियावर कशाला तमाशा केला असता. पण इन्फ्लुएन्सर्सकडून पण तुम्हाला प्रचंड विरोध झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळ्याच रील स्टार्सना टार्गेट करतो आणि तुझ्यासारखी सगळ्यांची परिस्थिती नसते, म्हणून आम्हाला हे करावं लागतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यावर तुम्ही काय सांगाल की खरंच काही पर्सनल दुश्मनी आहे? टार्गेट नाही करत मी पहिलंही माझ्याही व्हिडिओमध्ये ओपनली बोलतो, आज पण तुम्हाला म्हणतो की तुम्ही जर लोकांना फसवताय तर तुम्ही माझे दुश्मन आहे. ओपनली तुम्ही जर लोकांबरोबर फ्रॉड करताय तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या मातीतला आहे. मी काय इकडून तिकडून आलेलो नाही. त्याच्यामुळं माझ्या रक्तात ते नाही आहे की एखादी गोष्ट चुकीची चालू आहे आणि मी ती गोष्ट होऊन देईल, असं नाही ना. मी कुठंतरी विरोध करणार ना त्या गोष्टीचा. तुम्ही लोकांना फसवताय म्हणून मी तुम्हाला बोलतोय. तुम्ही लोकांना फसवायचं बंद करा. मी सोशल मीडिया बंद करतो. मला काय गरज आहे सोशल मीडियाची? बंद करतो मी सोशल मीडिया. पण तुम्ही लोकांना फसवू नका ना. मी टार्गेट नाही करत आहे कुणाला. मी जे लोक फ्रॉड करतात मी त्यांच्याबद्दलच बोलतो. मी सेन्सेबल लोकांना का नाही काय बोलत? कारण ते सेन्सेबल आहेत, स्वकर्तृत्वावरती उभे आहेत. त्यांना का बोलल? तुम्ही ऑडियन्सची गद्दारी बी करायची आणि आम्ही तुम्हाला बोलायचं पण नाही, असं कसं होईल? तुम्हाला कधी सोशल मीडियामध्ये आल्यापासून गेमिंगचं प्रमोशन अप्रोच झालं होतं का? हो, झालं होतं. खूप आधीपासून होत होतं. 2018 19-20 सालीच मला 15-16 हजार फॉलोअर्स होते आणि खूप क्रीम क्राऊड होता. तेव्हा मला गोष्टी अप्रोच होत होत्या, आत्ता पण होत होत्या. मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे की ते आणि हे मी करतोय हे बंद करण्यासाठी सुद्धा पैशाचं आमिष होतं मला. पण तुम्ही जे मागं म्हटले की परिस्थिती तुमची आहे म्हणून तुम्ही करताय, नसती तर काय? परिस्थिती जरी नसती तरी आमच्या आईबापांनी एवढं शिकवलंय, गरिबीत राहा, कपडे मळके घाला, पण लोकांना त्रास देऊ नका, लोकांचं लुबाडून खाऊ नका, लोकांचा हक्क मारू नका. मग ती शिकवण आमच्यावर आहे. पर खायचे जरी प्रॉब्लेम आले ना आमच्या आजच्या घडीला, देवाच्या कृपेने असं कधी होणार नाही, पण आले जरी तरी मेहनतच करून खाऊ. एक वेळेस हमाली करू, पोते उचलू. आणि फक्त बोलत नाही, केलेलं पण आहे, करू पण शकतो. त्याच्यामुळे त्याच्याशी परिस्थिती आहे म्हणून बोलते असं नाही. परिस्थिती नसती जरी तरी विरोध चुकीच्या गोष्टीला विरोधच केला असता. आता तुम्ही प्रत्येकाबद्दल इतकं बेधडकपणे बोलता, इवन ॲपचे पण डायरेक्ट तुम्ही नावं घेऊन व्हिडिओज बनवलेले आहेत. मग त्या ॲप थ्रू कधी तुम्हाला काही मेसेज देण्यात आला का, किंवा काही असं प्रमोशनचं वगैरे असं आमिष दाखवण्यात आलं का? त्यांच्याकडून प्रमोशन बद्दल देण्यात आलं, पैसे तुम्हाला देऊ किंवा एक मोठी अमाऊंट देण्यात आली. त्याच्याने नाही ऐकलं तर गुन्हेगारीच्या माध्यमातून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सुपारी देण्याचा माझा प्रयत्न झाला. माझी सुपारी दिली 20 लाख रुपयाची त्यांनी. आहे ना त्याचं, तुम्हाला डॉक्युमेंट देऊन जाईल मी. तर ह्या गोष्टी पण त्यांनी केल्या. पण मी जे शिकलोय ना, आम्ही महापुरुष आहे ना, म्हणजे इथं नाही घेतले, इथं आहेत आमच्या महापुरुष. आणि त्यांची जी शिकवण आहे ती इथून इथं गेलेली आहे आमच्या. मग एक वेळेस आम्ही मरू किंवा काही पण होईल, त्याच्याशी काय मला हे नाही. पण चूकला चूकच बोलणार शेवटपर्यंत. ॲट द एंड ऑफ द डे मी कधीच कन्व्हिन्स होणार नाही किंवा कधीच तुम्हाला असं काही दिसणार नाही की मी म्हणतोय की नाही बरोबर आहे. नाही, चूक ते चूकच. आणि आता तर भारत सरकारने कायदा केलाय ना, गेमिंग अँड प्रमोशन ॲक्ट 2025 हा कायदा आहे. आणि जर तुम्ही काही लोक याच्यातले इन्फ्लुएन्सर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने व्हिडिओ बनवून फेमस झालेत.
पण तरी सुद्धा आज तो कायदा संविधानात आहे, गेमिंग्स अँड प्रमोशनल ऍक्ट 2025. तर संविधानाच्या कायद्याची तुम्ही सरळ तुम्ही कायदा पायदळी तुडवताय. याचा अर्थ तुम्ही फक्त जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही फक्त डोक्यावरती घेतलेलं आहे, तुम्ही त्यांना मनात किंवा डोक्याच्या आत कधीच घेतलं नाही. नाही तर तुम्ही त्यांचं संविधान असं पायदळी तुडवून झालेला कायदा मोडून तुम्ही जाहिरात केली नसते. म्हणजे हे फक्त खरं तर व्हिडिओज थ्रू लाईक मिळवण्यासाठी किंवा फेम 100% मिळवण्यासाठीच यूज करतायत. 100% विचार तसे नाहीयेत. नाही कधीच नाही. ह्यांचे विचार जर तसे असते ना, ह्यांची विचारधारा तशी असते ना, तर आज वातावरण इतकं खराब झालं नसतं. बरोबर. 15-16 वर्षाच्या पोरांनी सुसाईड केलं नसतं, 21-22 वर्षाच्या पोरांनी सुसाईड केलं नसतं. धाराशिवचं प्रकरण जे झालं, जे खासदार ओमराजे निंबाळकरांनी, आमदार कैलास पाटलांनी, आमदार अण्णा सुरेश अण्णा धस यांनी जो सगळा तो मसुदा उचलून लोकसभेत मांडला, खाली महाराष्ट्राच्या संसदेत मांडला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. ते सुसाईड काय होती, एका माणसाने काय केलं, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून त्याच्यावरती कर्ज झालं, त्यांनी त्याच्या 2.5-3 वर्षाच्या मुलाला विष पाजलं, त्याच्या बायकोला विष पाजलं, स्वतः विष पिऊन मेला. बापरे. म्हणजे ही परिस्थिती आज महाराष्ट्रातली आहे. कसं सहन करायचं आम्ही? नाही ना सहन करू शकत. आणि ही सुरुवात जी केली तेव्हा पण मी एकटाच होतो. नंतर मग काही सेन्सेबल जे रील स्टार आहेत त्यांचं मला पर्सनल DM येतो की ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत, करत राहा म्हणून. आणि ज्यावेळेस हे लोक आज ह्यांची लॉबी खूप मोठी आहे, मग मी त्यांना असं उदाहरण देतो. ज्यावेळेस छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करण्याची शपथ ज्यावेळेस घेतली ना, त्यावेळेस ते किती थोडे होते, 10, 12, 15 जण होते. त्यांना बघून त्यावेळेसची लोक बोललेच असतील ना, अरे तू काय करणार आहे, तुम्ही लोक ते मुघल किती मोठे, तुम्ही कुठं, नाही जमणार तुम्हाला. पण तरी बी छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग सत्याचा होता, त्यांना देवानी पण साथ दिली आणि कुठंतरी त्यांनी किती मोठं स्वराज्य उभं केलं. त्यांनी जर असा विचार केला असता, हे मुघल एवढे, यांच्याकडे लाखोंचं फौज फाटा आहे, मी काय करू, तर आज आपण कुठंतरी काय सांगायची गरज नाही. किंवा ज्यावेळेस इंग्रज पण होते देशात, आपण जर तसेच बसलो असतो बिना संघर्ष, ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे घरी बसून पैसे कामवा, जर असं आपण त्या काळी केलं असतं ना, तर आज बी आपण इंग्रजांची धुनी भांडी करत बसलो असतो. आता तुमच्याकडे बऱ्याच केसेस येत असतील, तर ते नक्की काय काय प्रॉब्लेम्स घेऊन येतात, किंवा तुमच्याकडून काही केसेस सॉल्व्ह झाल्यात का, त्यांना काही मदत मिळाली आहे का? हो, काही गुन्हे काय होतं, लोक गुन्हे दाखल करायला मागं पुढे हटतात, लोकांना पोलीस चौकी नको वाटते. पण तुम्ही जोपर्यंत पोलीस चौकीत जाणार नाही, त्यांना कळणार कसं? बरोबर आहे. आता तुम्हाला एक दाखवतो मी. आता ते रुपाली भोसले म्हणून जो मॅटर होता ना, त्याच्यात बघा कितीच्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्यात. मी तुम्हाला दाखवतो. बघा, 82,000, 25,000 अशा लोकांनी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट्स केल्यात आणि त्यांना एकही रुपया रिटर्न आलेला नाही. बापरे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या फेक अकाउंट्सला झालेले ट्रान्झॅक्शन आहे. हे कसे ट्रेस होणार? नाही होणार. आपण मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो, पण अकाउंट पुढे ट्रेस नाही झालं तर पोलीस प्रशासन बी काय करू शकत नाही. आणि अकाउंट ज्यावेळेस ट्रेस होतं, ते निघतं कोणत्या तरी भिगाऱ्याचं, गवंडी काम करणाऱ्यांचं, किंवा एखादा जॉब करणारा छोटा मोठा कुठेतरी कापड दुकानात कामाला आहे, कुठेतरी गॅरेजला कामाला आहे, असल्यांचे अकाउंट. कसं काय हे कनेक्शन कसं तयार होतं? हे काय करतात, त्यांचं अकाउंट वापरायला घेतात ना. आता तुम्ही इथं नाव वाचा ना. आता हिचं हे जे 85,000 झाले, हे रजिया बेगम नावाला ट्रान्सफर झालेत पैसे. आता ही जाहिरात रुपाली भोसले नावाची होती, मग हिचे पैसे रजिया बेगमच्या अकाउंटला कसे गेले? कसं शक्य आहे? हे मनी लॉन्ड्रिंग आहे ना, सरळ. तुम्ही थर्ड पार्टी अकाउंटला पैसे घेताय आणि तिथून कॅश विड्रॉ करताय. आता ह्याच्या पलीकडे काय पोलीस प्रशासनाला प्रूफ पाहिजे अजून? हे प्युअर मनी लॉन्ड्रिंग म्हणतात याला. बघा ना, हे विश्वा एंटरप्राइजेस, क्रॅपलिफ्ट मॅनेजमेंट लिमिटेड, नीलम जनरल स्टोअर, PSR एंटरप्राइजेस, हे असे वेगवेगळ्या अकाउंटला, ह्याला मनी लॉन्ड्रिंग असतं म्हणतात. मनी लॉन्ड्रिंगचा अर्थ काय, की वेगवेगळ्या अकाउंटला पैसे टाकणे आणि तुमचे पैसे तिकडून फिरवून परत तुमच्याकडे आणणे, ह्याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग. आणि तो कायद्याने गुन्हा आहे. आपला देश वीक होतो त्याने, आपल्या देशाची इकॉनॉमी वीक होते त्याने. आणि हे पैसे ठीक आहे भारतात राहिले तर ठीक आहे, पण हे पैसे जर बाहेर देशात गेले आणि त्यांनी कोणत्या गोष्टीमध्ये ते पैसे वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का? जर दहशतवादी कार्य, जर तो काळा पैसा आहे, तो जर दहशतवादी कार्यांमध्ये जरी वापरला गेला, तुम्हाला कळणार आहे का? मग तुम्ही नेमकं साथ कुणाला देताय? मग आता एखादं चुकून ह्याच्यामध्ये अडकलाय किंवा कुणासोबत हा फ्रॉड झालाय, तर त्याने पुढे नक्की काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं तर त्याने ना, आपल्याला काहीतरी रिकव्हरी भेटल म्हणून अजून इन्व्हेस्ट करणं बंद केलं पाहिजे. सगळ्यात मोठी चूक तिथं होते. तुमचे 5,000 गेले ना,
देवाचा आभार माना, बाबा 5,000च गेले आपले, वाचलो आपण. तुमचे 50 गेले ना, देवाचा आभार माना, 50च गेले आपण वाचलो. कारण तुमचे 5 लाख बी जाऊ शकतात, तुमचे 3 लाख बी जाऊ शकतात. पण तुम्ही ते 500 किंवा 5,000 रिकवर करायला अजून 1,000 घालू नका, अजून 2,000 घालू नका, कारण तुमचा आकडा वाढतच जाणार आहे. रिकव्हरीच्या नादी लागू नका, सगळं डिलीट करून टाका. सगळ्यात पहिला तो जो ज्याचं बघून तुम्ही केलंय त्याला अनफॉलो, त्याला ब्लॉक करून टाका. कारण ती गोष्ट परत तुमच्यापर्यंत त्या माध्यमातूनच येणार आहे. मग तुमचं परत मन होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ते बंद करून टाका सगळ्यात पहिलं. आणि जर तुम्ही त्यात फसलाय तर पहिलं त्याच्यातून बाहेर पडा, घरच्यांसोबत बोला, ह्या गोष्टी करा. कर्ज वगैरे काढला असेल तर समोरच्याला सांगा, बाबा असा असा फ्रॉड झालाय, थांब तुझे काय असेल ते पैसे देतो. पहिलं कर्जातून मुक्त व्हा. एखादी पोलीस चौकीला एक NC द्या, ह्याच्या पलीकडे काही होत नाही. एखादी कंप्लेंट करा आणि थांबा. सगळ्यात पहिली गोष्ट ह्याच्यातून रिकव्हरीच्या नादी लागू नका. काय होतं, काही अकाउंट्स असे आहेत जे म्हणतात आम्ही तुमचं रिकव्हर करून देऊ, रिकव्हरी अकाउंट्स. तुमचं काहीही कोणीही रिकव्हर करून देऊ शकत नाही. आता परवाच जी एक गोष्ट घडली की मला वाटतं एक 15 वर्षाचा मुलगा आसामपर्यंत जाऊन पोहोचला या बेटिंगच्या नादात. ते हो. नक्की काय प्रकरण होतं? ते प्रकरण असं होतं, सचिनजी नरवडे जे मॅक्स होलसेलरवाले आहेत ना, त्यांनी मला फोन करून तो व्हिडिओ टाकायच्या आधीच त्यांचा माझा फोन झाला. त्यांनी मला सांगितलं की अशाने अशी गोष्ट घडली का हा मुलगा ऑनलाईन गेमिंग करत होता. आई काम करते, आईचा मोबाईल ह्याच्याकडे असतो, तो त्याच्यातून त्यात पैसे वगैरे घालवत होता, काही शिकत होता, हे करत होता. तर त्याला त्या आसामच्या व्यक्तीने कुणासोबत त्याची ओळख झाली असेल सोशल मीडियावरती. त्याला म्हणलं तू इकडे या आसामला, मी तुला शिकवतो सगळे कसं करायचं, काय करायचं, रिकव्हरी काय, हे ते सगळं शिकवतो. त्यांनी त्याचा एक मित्र सोबत घेतला. 14,000 रुपये आईच्या ATM मधून काढले आणि गणपती सुरू होता त्यावेळेस, गणपतींची आरती केली आणि हाय असं हाय त्या कपड्यांवरती निघून गेला. ट्रेननी डायरेक्ट आसामला जाऊन पोहोचला. त्याची आई बिचारी वन भटकत होती इथं. पोलीस चौकीला जा, इकडं जा, तिकडं जा. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत होते. मग त्यांनी फोन करून ह्यांना सांगितलं, सचिनजींना. मग त्यांनी ते नगरसेवक आहेत गणेश आबा ढोरे, त्यांना सांगितलं. मग त्यांनी ते पोलीस प्रशासनावरती अजून थोडं काहीतरी करा. मग पोलिसांनी अजून त्याच्या डिटेल एक टीम तयार केली, डिटेल गोष्टी. मग त्याचं ते ATM त्यांनी कुठं स्वॅप केलं, काय केलं, ते त्याची ट्रेल पोचली आसामला. मग तिथं त्या आसामच्या पोलिसांनी त्याला घेऊन एक आश्रममध्ये ठेवलं आणि मग इथून आपल्यांनी जाऊन ट्रेननी त्यांना इकडं घेऊन आले. आणि ती आईचं काय ते काळीस काय करायचं. आता समजा ठीक आहे, नशिबाने तो रिटर्न आला. जर ते रॅकेट ह्युमन ट्रॅफिकिंगचं असतं, मुलांना विकणारं असतं, किडन्या विकणारं असतं, लंग्स विकणारं जर ते रॅकेट असतं, त्याच्यात जर तो सापडला असता तर कसं तो आपल्याला त्याच्या आईला तो परत बघायला भेटला असता का? मग हे दुर्दैव आहे का नाही? मग हे तुमच्या घरात का नाही घडू शकत? व्हिडिओ बघणारे 10 लाख लोक जर ते व्ह्यूज असतात त्याला, त्या 10 लाखांमधल्या 10 लोकांच्या घरात का नाही घडू शकत? आणि 10 लोक अफोर्ड करू शकतात का तुमच्या घरातला 15 वर्षाचा मुलगा गमावणं? मग तो जो मुलगा आसामला पोहोचलेला, ज्या व्यक्तीने त्याला बोलवलेलं, तो व्यक्ती आणि त्याची भेट झालेली का? इतक्या डिटेलमध्ये मला त्याच्याबद्दल माहित नाही. बेसिक माहिती आहे. तर त्या व्यक्तीची आणि त्यांची भेट झाली का नाही झाली हे मला माहित नाही. झालीही असेल कदाचित किंवा नसेलही झाली, किंवा एखाद्याने फक्त एक मश्करी म्हणून त्यांना तिकडं बोलवलं असेल. त्याला तरी काय माहिती हो येईल म्हणून तिकडं. असं बी झालं असेल. किंवा तो त्यांना सापडला नसेल कदाचित. आणि जर सापडला असता तर ते ह्याच प्रकारचं रॅकेट असतं, तर मग ते आपल्याला कधी सापडले नसते. नाही, असं बी होऊ शकतं. मग अशा लोकांना आपण असं ट्रेस करून, त्यांचे नंबर ट्रेस करून पोलीस त्यांना शोधू नाही ना, शकतात का? शक्यतो 90% आहे ना, ह्यांचे जे सिम कार्ड आहे फोर्ज्ड असतात. ह्याच्या त्याच्या नावावरती आपण जे आधार कार्डचे झेरॉक्स इकडे तिकडे देतो, हे करतो, त्याच्या नावावरती असतात. त्यांचा मालक सापडत नाही. किंवा डेथ ज्यांची झालेली असते त्यांच्या नावावरती वगैरे असतात अकाउंट्स, ते शक्यतो सापडत नाही. आणि आता रील स्टार्सकडे पण बरेच अदर पण प्रमोशनचे ऑप्शन आहेत. मग ते जास्त करून हे गॅमलिंग प्रमोट करण्यालाच भर का देत आहेत? मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही जर त्या रील स्टार लोकांनी जर त्यांचा कॉन्टेंट सेन्सेबल ठेवला ना, तर समजा आता तुम्ही ड्रायव्हिंगचे व्हिडिओ बनवता, ड्रायव्हर रिलेटेड, तर त्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत, समजा एखादा ब्रेक ऑइलवाली कंपनी असेल, किंवा एखादा स्पेअर पार्टवाली कंपनी असेल, किंवा एखादी गाडीची, ती तुम्हाला अप्रोच करू शकते की बाबा तुला ड्रायव्हर लोक फॉलो करतात, तू एक काम कर, हे ड्रायव्हर रिलेटेड गोष्टी प्रमोट कर. पण ह्यांना सडन पैसे पाहिजेत ना, लगेच पैसे पाहिजेत. किंवा एखादा शेती रिलेटेड व्हिडिओ जर बनवतोय, तर त्याला शेतीचे खतवाले अप्रोच करू शकतात, त्याला ठिबक सिंचनवाले अप्रोच करू शकतात, पंप्सवाले अप्रोच करू शकतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत ना.
एखादा कृषी उत्पन्नचे जे दुकान असतं खतांचं, त्यांचं दुकानवाला म्हणू शकतो आमचं प्रमोशन कर, आमच्या ह्या बियांचं प्रमोशन कर, करू शकतात. पण त्याला वेळ लागतो ना. ह्यांना लगेच पाहिजे. ह्यांना असं वाटतं आपण रील स्टार झालो म्हणजे आता आपण लगेच करोडोमध्ये लाखोंमध्ये कमवायला सुरुवात केली पाहिजे. कारण माझ्यासोबत पण मला सुद्धा आता बरेच DM वगैरे येतात. ज्या ठिकाणी मला एखाद्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू देण्यासाठी 15,000 ते 20,000 मिळणार असतात. त्याच ठिकाणी एक मिनिटाची रील फक्त गेमिंगची केली तर त्याच्यात 50,000-60,000 मिळतात. आणि प्लस ते दुबई, सिंगापूर अशा मोठमोठ्या ट्रिप पण ऑफर करतात. आणि याच लालचेपोटी हे रील स्टार करतात. तुमचा स्वाभिमान, तुमचा पाठीचा कणा तेवढा मजबूत आहे ना, तुम्ही पैशापुढे झुकत नाही. पण ह्यांचं ते नाहीये. ह्यांना जे नाही बघण्यात ते आलंय खाण्यात. त्याच्यामुळं आता ह्यांना सवय लागली. आता ह्यांना हे बंद ज्यावेळेस होईल त्यावेळेस ह्यांना त्रास होणार आहे. कारण सवय लागली तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी खायची, हिंडायची, फिरायची, शॉपिंग करायची. आता हे पैसे ज्यावेळेस फुकटचे बंद होतील त्यावेळेस करणार काय? मग आता बघा ना तुम्ही, काही लोक आहेत ज्यांचं मध्ये ज्यावेळेस बंद झालं होतं त्यांनी कसा स्वतःचा व्यवसाय प्रमोट करायला लगेच सुरुवात केली. मग हेच आहे, ह्यांना एक तर व्यवसाय करायला लागल किंवा ह्यांना ह्या रेसच्या बाहेर पडावं लागेल. आता हे जे रील स्टार हे असले गॅमलिंगचे प्रमोशन करतायत, गेमिंगचं प्रमोशन करतायत आणि यांनाच फेमस करून त्यांना शिवजयंती असो किंवा आपले जे धार्मिक कार्यक्रम आहेत, या ठिकाणी त्यांना इन्व्हाईट केलं जातं किंवा दहीहंडी असेल, हे कितपत योग्य आहे? आयोजकांना कळलं पाहिजे ना, तुम्ही जो व्यक्ती बोलवताय तो व्यक्ती त्या कॅलिबरचा आहे का, त्याची तेवढी अवकात आहे का, लायकी आहे का त्यांनी ते करावं, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसारख्या ठिकाणी यावं. त्याच्यात काय विचार आहेत महाराजांचे? जुगार खेळणे हे महाराजांचे विचार नाही ना, बाई नाचवणे हे महाराजांचे विचार नाही, किंवा अर्धनग्न कपडे घालून लोकांना प्रभावित करणे हे महाराजांचे विचार नाही, शिव्या देऊन फेमस होणे हे महाराजांचे विचार नाही. मग तो महाराजांच्या विचारधारेला अनुसरून आहे का, तर त्याला बोलवा त्या ठिकाणी. नसेल तर नका बोलवू ना, काय गरज आहे? तुम्ही जर ज्यांनी स्वतः हरामाचं खातोय त्याला तुमच्या दुकानाच्या उद्घाटनाला तुम्ही बोलवता, तुम्हाला वाटतं तुमचं दुकान 6 महिन्यापेक्षा जास्त चालेल? शक्य नाही. कारण तुम्ही त्या क्वालिटीच्या लोकांना तुमच्या आई वडिलांच्या हाताने करा ना. ह्यांची गरज काय आहे तुम्हाला? हा, काय झाले आजची जी जनता आहे ना, नुसते फेमच्या पाठीमागं लागली. लोक असे फॉलोअर्स हे ते एवढंच पाहिजे, सेन्सिबिलिटी नको आहे अजिबात. आयोजकांना बी काय पाहिजे, गर्दी झाली पाहिजे. अरे गर्दी करून करायचं काय? लोक तुम्ही काय ओकेजनला कुणाला बोलवताय हे ठरवा. तुमचा वाढदिवस असू द्या, ह्यांना बोलवा आणि 4-4 तास नाचवा ना तुम्ही, पैसे द्या, नाही का? पण जर ती गोष्ट तुमच्याच्याने होत नाहीये ना, तर मग तुम्ही ह्या सारख्या अशा चांगल्या ठिकाणी अशा लोकांना बोलवून त्या गोष्टीचं वैभव खराब करू नका. आता मध्ये जो म्हणजे जस्ट GR निघालेला आहे, बेटिंग ॲप असोत किंवा ते प्रमोट करणारे इन्फ्लुएन्सरवरती कारवाई होणार. तो नक्की प्रॉपर GR काय आहे? तो कसा आहे, सरकारला याच्यात 20,000 कोटीचं नुकसान झालं तरी सुद्धा सरकारने पाऊल उचललंय. ड्रीम 11 तर भारताच्या इंडियन टीमचा स्पॉन्सर होता, तरी सुद्धा त्याला जावं लागलं. आता त्याची जागा अपोलो टायर्सने घेतली. तर का जावं लागलं? सरकारला काहीतरी लक्षात आलंय ना, की ठीक आहे 20,000 कोटीचा रेव्हेन्यू भेटतोय पण 50,000 कोटीचा रेव्हेन्यू बुडतोय, कारण स्कॅम जास्त चालू आहे. उलट हे जे सिंगल डोमेनवरती पेमेंट घेणारे जे ॲप्स होते, Dream11 किंवा ते A23 वगैरे, झुप्पी, हे जे सिंगल पेमेंट मोडवरती जे घेत होते तर त्यांचं टॅक्सेशन पण होतं. ते त्याच्यात फ्रॉड ते तर चुकीचंच आहे बरं का, पण त्याच्यात फ्रॉड होत नव्हतं. पण हे जे वेगवेगळ्या अकाउंट्सला पैसे घेतात हे काय टॅक्सेशन आहे का? यांचं 0 टॅक्सेशन आहे. 1% हे रजिस्ट्रेशन नाही आहे. ह्या कंपन्या रजिस्टर्डच आउट ऑफ इंडिया आहेत. मग ते कसं रेव्हेन्यू आपल्याला भेटणार? मग सरकारने काय केलं, त्याच्यावरती ज्यावेळेस हे सुसाईड्स झाले, टाइम्स ऑफ इंडियाचं एक आर्टिकल आहे, 1 महिन्यात म्हणजे 30 दिवसात 28 सुसाईड झाल्यात भारतभर ऑनलाईन गेमिंगच्या ह्याच्यात. मग त्या गोष्टी भारत सरकारपर्यंत पोहोचल्या. आपणही काही ठिकाणी प्रयत्न करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला, लोकांना भेटलो, मोठ्या मोठ्या लोकांना भेटून ते निवेदनं दिली, आपण त्यांना सांगितलं ग्राउंडला काय रियालिटी सुरू आहे. मग त्यांनी त्या गोष्टी पुढं नेल्या, सरकारपर्यंत दाखवल्या सरकारला. मग सरकारने त्याच्यावरती कायदा केला. मग त्याच्यात सरकारच्या लक्षात काय आलं की प्रमोशन ही गोष्ट ह्याला जास्त हे, तर त्यांनी प्रमोशनल ऍक्ट बनवला की तुम्ही ज्या गेममध्ये पैसे, त्याचं आहे ना लिहिलेलं आहे ते कायद्याचं, मी तुम्हाला स्क्रीनशॉट देतो. ज्या गेममध्ये पैसे इन्व्हॉल्व्ह होतात, त्या कायद्याच्या .6 मध्ये जो एक आर्टिकल आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की ज्या गेममध्ये पैसे इन्व्हॉल्व्ह आहेत, कॅश मनी, रिअल मनी, त्या गेमिंगचं प्रमोशन करणं हे तुमच्यासाठी बॅन आहे.
इन्फ्लुएन्सरसाठी बॅन, इन्फ्लुएन्सर्सने ते करायचं नाही, आणि जो प्रमोट करेल त्याला 1 कोटी रुपये दंड आणि 3 वर्षाची सजा वगैरे काही गोष्टी आहेत. पण अजूनही तुम्ही म्हणता की चालू तर आहे. चालू आहे, मी 2 वर्ष दिलेत त्याच्यात, मला अजून 2 महिने घालवायला बी काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या दिवशी पहिली कारवाई होईल ना, आता तुम्ही बघा, जे सेन्सेबल कॉन्टेंट क्रिएटर्स होते ना, त्यांनी ऑलमोस्ट बंद केलंय. हे जे छपरी कॅटेगरीतले आहेत ना, ज्यांचं पोटपाणीच आता फक्त त्याच्यावर सुरू आहे, ते लोकच आजच्या घडीला जाहिरात करतात. तुम्ही ह्यांना ओळखा, हे सेन्सेबल नाही आहेत. ह्यांचं पोटपाणी फक्त आणि फक्त गॅमलिंगवर सुरू आहे. हे लोक आजच्या घडीला जाहिरात करतात आहे. आणि काय होईल, जे करून गेले ते एखाद्या वेळेस सुटतीलही याच्यातून, पण शेवटच्या धारेला जे अडकणार आहेत ना, त्यांचे लय हाल होणार आहेत. 2024 मध्ये पण असा काहीतरी कायदा समोर आलेला. त्यानंतर बरेच लोक हे प्रमोट करणं थांबले होते. पण अचानक परत हे सुरू झालं. मग आता जो जी-आर निघालाय त्याच्यानंतर तरी हे बंद होईल का परमनंटली, काय वाटतंय? त्यावेळेस कायदा नव्हता निघाला, त्यावेळेस हा विषय समाजापुढे आला होता आणि पोलिसांनी थोड्याफार कारवाई केल्या होत्या उत्तर प्रदेशमध्ये, इकडं तिकडं. त्याच्यामुळे थोडेसे हे लोक सैरावैरा पळत होते आणि बंद केलं होतं. पण आता हा पूर्ण फक्त जी-आर नाहीये, राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मूंनी त्याच्यावर सही करून कायदा पारित केलाय. फक्त आता पोलीस प्रशासनाची जिम्मेदारी आहे त्याच्यावरती अंमलबजावणी करणे. पोलीस प्रशासनाला काय असतं, पूर्ण माहिती घ्यावी लागते, हे ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्या हिशोबाने त्यांचं ज्यावेळेस तो कार्यक्रम फिट होईल ना, त्यावेळेस यांची उचलाउचली 100% सुरू होणार. आणि ह्यांना जे प्रमोशन्स देतात ते आता, हे ह्यांना काय म्हणतात, ते आपण सगळं मॅनेज केलंय, आपण पोलिसांना पैसे दिले, आपण असं केलंय तसं केलंय. पण ज्या दिवशी वरच्या लेवलवरून कारवाई सुरू होईल ना, एकही माणूस ह्यांना वाचवायला येणार नाही. कारण तो असा पण ह्यांना दिसत नाही. ह्यांच्यामध्ये जो मीडिएटर असतो तोच सगळा असतो. ह्यांना तो माणूस दिसत नाही. तो काय ह्यांना चौकीला वाचवायला येणार आहे का? 100% सांगतो नाही येणार. पण डे 1 ज्या दिवशी होईल ना याचा कारवाईची सुरुवात, त्या दिवशी तुम्ही गंमत बघा यांचे हाल किती होणार आहे. मी त्या डे 1 ची वाट बघतोय. मला काही गडबड नाहीये, मी खूप पेशन्स आहेत माझ्यात. मी 2 वर्ष झिरो सपोर्टनी हे सगळं केलंय. आता तर कायदा आलाय, आता तर मला बोलायला जागा आहे, मी ओपनली बोलू शकतो, मी याचा मोर्चा बी काढू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. अजून महिना 2 महिने जाईल, पण मिटेल हे, नका काळजी करू. आता आपण बघतोय की मोठमोठे ऍक्टर्स असो किंवा क्रिकेटर्स हे सुद्धा या गोष्टी प्रमोट करतायत. त्यांना तर लोक आयडियल मानतात. मग फक्त इन्फ्लुएन्सर कडून बंद झालं तर हे सगळं स्टॉप होणार आहे का? किंवा हे जे मोठमोठे ऍक्टर लोक आहेत हे सगळं करणं बंद करतील का? आता तर बंदच झालं ना. आता तर कायदा आला, ड्रीम 11ची सुद्धा स्पॉन्सरशिप गेली टीम इंडियाची. आणि टीम इंडियाला आता सरळ सरळ रूल आलाय की तुम्ही बेटिंग किंवा जे गॅम्बलिंग स्वरूपाचं जे काय आहे ते करायचं नाही. ते तर झालं. राहिले ऍक्टर्स. आता ऍक्टर्समध्ये पण कॅटेगरी आहे. क्लास 1चे ऍक्टर्स करतात ते, का तिथं बी असे इन्फ्लुएन्सर सारखे भिकारचोट कॅटेगरी आहे, ज्यांचं घरच त्याच्यावर चालतं, ते करतात. त्याच्यात फरक आहे. आणि काय होतं, ऍक्टर्स वगैरे आहे ना, सर्वसामान्यांना रिलेव्हंट नाही आहेत. पण सोशल मीडियाचे जे स्टार आहेत ना, त्यांना काय वाटतं, हे मोठे झालेत ना, आपण बी होऊ शकतो. रिलेव्हंट वाटतात, जास्त कनेक्टिंग वाटतात, जवळचे वाटतात, म्हणून ह्यांचं जास्त ऐकलं जातं ग्राउंड लेवलला. आणि ऍक्टर्स जे करतात त्यांचं जे पेमेंट डोमेन आहे ते सिंगल आहे. त्यांना काय होतं, त्यांचं टॅक्सेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तिथं फ्रॉड व्हायचे चान्सेस कमी आहेत. त्या प्रमाणात ह्यांचं काहीच नाही आहे ना, ह्यांचं तर ॲप बी नाही. तुम्हाला वेबसाईट थ्रू ह्यांना ॲक्सेस करावं लागतं. आता तर VPN लावून करावं लागेल. मग हे फ्रॉडच आहे ना. आता काही इन्फ्लुएन्सर असे पण बोलत होते की फक्त आमच्या सांगण्यावरून नाही तर लोकांना पण त्याची काहीतरी लालच आहे म्हणून ते पैसे इन्व्हेस्ट करतायत. आणि तसं बघायला गेलं तर लोक तर जुगाराच्या अड्ड्यावर पण जात आहेत. मग तू ते अड्डे बंद करून दाखव असं पण तुम्हाला म्हणण्यात आलं, तर त्याच्यावर काय बोलाल? तुम्ही स्वतः इन्क्वायरी करा किंवा तुम्ही स्वतः लक्ष द्या, जुगाराच्या अड्ड्यावर जाणारी लोक किती आहेत. मी मागाशीच तुम्हाला म्हटलं ना की 10,000ची लोकसंख्या असेल ना, तर त्यातली 1%, 0.1% लोक, म्हणजे 100 लोक जुगाराच्या अड्ड्यावर जातात, फक्त 10,000 मधले 100. पण तुमच्या ह्या जुगाराच्या जाहिरातींमुळे तो प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे. आणि तो आकडा 10,000च्या 100 मधला आकडा 10,000च्या 4,000, 5,000 पर्यंत, 6,000 पर्यंत नेऊन पोहोचवला तुम्ही. त्याच्यामुळं मला तुम्हाला बोलायचंय. आणि राहिला जुगाराचे अड्डे बंद करण्याचा विषय, होईल ना, सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि जुगाराच्या अड्ड्यावर जाणाऱ्यांशी माझं काही वैर नाही, कारण त्यांना ते करायचंय मनापासून. त्यांना तुम्ही जाऊन सांगितलं नाही जा जुगार खेळ, त्यांना ते आवडतं, ती कॅटेगरीच वेगळी आहे, मला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाहीये. पण आज 16 वर्षाचा मुलगा जुगाराच्या अड्ड्यावर जातो का? नाही जात. रेअर केसमध्ये नाहीच जात, त्याला तिथं घेतच नाही, बरोबर. पण 16 वर्षाचा मुलगा मोबाईलमध्ये जुगार खेळतो का नाही? मग
मग हे तुमचं चुकत नाही का? बरोबर. पण आता असं झालंय, की आपण ज्या लोकांना समजवायला जातोय, त्यांना जे प्रमोट करतायत ते जास्त जवळचे वाटतात. त्यांचं जास्त खरं वाटतं आणि आपण जी लोकं अवेअर करायला जातोय, त्यांच्यावरती ते विश्वास ठेवत नाहीत. आता एक्झाम्पल होतं, मी एक कलर ट्रेडिंगबद्दल व्हिडिओ बनवलेला आणि माझाच जवळचा फ्रेंडचा मला मेसेज आला, की "बाबा हे पूर्णपणे फेक नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्याकडे स्किल्स हवेत आणि काही टेक्निक्स वापरून तुम्ही खरंच प्रॉफिट काढू शकता." तर या केसेसना आपण कसं समजवू शकतो? स्किलचा काय संबंध आहे? माग बसून कोणतरी ऑपरेट करतंय, डोक्यावर पडलंय काय? असं थोडे असतं. स्किलचा काय संबंध आहे? तुम्हाला जो इन्फ्लुएन्सर तुम्हाला टेलिग्रामवरती प्रेडिक्शन देतो, त्याचंच तुम्ही बघून इकडे ट्रेडिंग करता. आणि स्किलचा काय संबंध आला? स्किलला काय ते काय गव्हर्नमेंट ऑपरेटेड आहे काय? ते निघल तसंच निघल का? स्किलचा काय संबंध आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये स्किलचा कुठेही संबंध येत नाही. ही स्किल सेटची गेमच नाही पहिली गोष्ट. हा जुगार आहे प्रॉपर. ते लोक त्यांच्या मनावर ठरलं ना कोणता कलर काढायचा. तुम्ही कसं ठरवणार? त्यांचं काय ठरलेलं आहे? अल्गोरिदम सेट आहे का त्यांचा? काहीच नाहीये. मागं बसून लोकांना काय वाटतं आम्ही गेम खेळतो. गेम लोकांसोबत खेळते. मागं बसलेली लोक त्यांच्या बरोबर खेळतात आहे. आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही हिशोब ज्यावेळेस करायला बसणार ना, मी 1,00,000% सांगतो तुम्ही लॉसमध्येच आहे. आणि तरी पण लोकांना हे गोड का लागतात? झालंय काय, ॲज अ ऑडियन्स म्हणून आपल्याला आहे ना शेण खावं का अन्न खावं ह्याची म्हणजे ओळखच राहिलेली नाही. आपण विसरून गेलोय या गोष्टी सगळ्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना कुठंतरी वाव भेटतोय. लोकांनी ज्यावेळेस लोकांना कळलं का हा फ्रॉड आहे, काही मागच्या वेळेस काही इन्फ्लुएन्सर स्वतः समोर येऊन बोलले की हा फ्रॉड आहे. त्यावेळेसच लोकांनी जर आहे ना एखादा व्यक्ती जाहिरात करायला लागला, त्याला जर बल्कमध्ये 5-25,000 लोकांनी अनफॉलो केलं, त्याची रीच संपवली, तर तो का करेल? नाही करणार. तो ॲज अ फॉलोअर म्हणून आहे ना, लोक स्वतःची ताकद विसरलेत. तुम्ही कुणाला फॉलो करता ही गोष्ट तुमची आयडेंटिटी दाखवते किंवा तुमची विचारसरणी काय आहे. तुम्ही जर सोफिया सॅसी पूनम अशा मुलींना फॉलो करत असाल तर सरळ आहे, एखादा बघणार काय म्हणन, अरे हा आंबट शौकीन आहे. बरोबर आहे. तसंच तुम्ही जर समजा तुम्ही चांगल्या लोकांना फॉलो करताय, सेन्सेबल कॉन्टेंट देणाऱ्या लोकांना फॉलो करताय, तो लोक म्हणतील नाही याचं कॉन्टेंट बघ, आणि तुम्ही ज्या गोष्टी सर्च करणार ना त्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. तुम्ही जर हे फालतू अनफॉलो करायला चालू केले ना सोशल मीडियाचे स्टार, तुम्ही बघा तुमची फीड इतकी क्लिअर होईल ना की तुम्हाला चांगल्याच गोष्टी दिसतील. ट्रेडिंग ही शेअर मार्केट ट्रेडिंग हा प्रकार वेगळा आहे. तो तुम्ही स्वतः क्लासेस करा, शिका, चांगल्या जेन्युइन ठिकाणी क्लासेस करा, 2-3 वर्ष त्याच्यात द्या, मग तुम्हाला कळेल की त्याच्यात बी इन्कम 4-5% आहे. असं 50% 100% कोणताच धंदा, मी स्वतः व्यावसायिक आहे. 2011 पासून मी व्यवसायात आहे. मी स्वतः हे सगळं बघितलंय. कोणताच व्यवसाय तुम्हाला असे 100% आणि 50% रिटर्न्स देत नाही. हे सगळं खोटं आहे. असं काही होत नाही. तुम्ही याच्यात फसू नका. आता ऑडियन्सला माहीत नसेल, तर दादांचा स्वतःचा एक मोठा क्लोथिंग ब्रँड सुद्धा आहे, अर्बन विलेजेस म्हणून. तर दादा त्याच्याबद्दल पण थोडंसं बॅकग्राऊंड आम्हाला सांगा, जेणेकरून यूथपर्यंत हा मेसेज जाईल, की कष्ट करूनही वर येता येतं. 100%. आता कसं आहे, मी स्वतः कष्टाने आमच्या आईबापांची तर आम्हाला 100% साथ आहे. आणि आमचा जो कपडे व्यवसाय जो आहे तो 30 वर्षापासून आमचा फॅमिली बिझनेस आहे. खूप छोट्या ठिकाणावरून आमच्या आईने ती सुरुवात केली होती. तर ते एक आज खूप मोठ्या प्लॅटफॉर्मला नेऊन आपण ठेवलंय. आपले 4-5 दुकानं आहेत. समजा काही फ्रँचाईज पण आहेत आपल्या. आपण फ्रँचाईज पण आपण अशा वाटत नाही फिरत. जेन्युइन सेन्सिबल लोक असतील त्यांनाच देतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, मग 2011ला मी कॉलेज सोबत BBAला ॲडमिशन होतं माझं. कॉलेज सोबत मी या क्षेत्रात कपड्याच्या क्षेत्रातच मग ठरवलं की आपल्या रक्तात तो बिझनेस आहे, आपण तोच करू. मग त्याच्यामध्ये मग मी स्टार्टिंगला कोरेगावातच, आमचं कोरेगाव भीमाचं आहे मी प्रॉपर. तर तिथं मी स्टोअर होते माझे 2. तर काय झालं, माझ्या स्टोअरच्या खालच्या स्टोअरला आग लागली. तर माझं ते स्टोअर जळालं त्यावेळेस. मग मी 1-2 वर्ष परत मग काय नाही केलं, निवांतच होतो. त्याच्यानंतर मी 2018 साली छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्या स्टोअरचं उद्घाटन केलं. 2018ला मी शिक्रापूरला पहिलं स्टोअर केलं. सिल्वर लीफ आणि सिलाई वर्ल्ड नावाची मी फ्रँचाईज घेतली. मग त्याच्यानंतर मी ब्रँड अनालिसिस केलं की कसं वर्किंग आहे, काय आहे. मग 3 वर्ष मी ती चालवली. पण कोविडमध्ये काय झालं, मला म्हणावा असा रिस्पॉन्स नाही आला, ते बंद केलं मी त्याच ठिकाणी. आता त्याच्यानंतर मी ब्रँड वर्ल्ड नावाने एक नवीन कन्सेप्ट आणली मार्केटमध्ये, की चांगले प्रीमियम क्वालिटीचे चांगले कपडे, प्रीमियम वस्तू एकदम लो कॉस्टमध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचे. मग त्याच्यानंतर काय झालं, आपल्याला थोडंसं महाराष्ट्र लेवलला, पॅन इंडिया लेवलला ग्रो करायचं होतं, वेबसाईट्स करायच्या होत्या. मग आपण बसून एक नाव ठरवलं. ते नाव होतं अर्बन विलेजर्स. त्याचा असा अर्थ होता
की आपण ज्यावेळेस लोकांकडे बघतो तर त्यांना 2 कॅटेगरीमध्ये आपण हे करतो, क्लासिफाय करतो. एक तर म्हणतो हा गावंढळ आहे किंवा हा म्हणतो हा प्रोफेशनल आहे. म्हणजे काय, एक तर गाववाला आहे किंवा मग सिटीतलं आहे. आपण काय केलं, ह्या दोघांचा संगम घडवून आणला. त्यांचा एक सुवर्ण मध्य साधला की अर्बन म्हणजे काय, सिटीतले प्रोफेशनल जे काय आहे ते, आणि विलेजर्स म्हणजे काय, आमच्यासारखे गावातले शेतकरी, गावखेड्यात राहणारे, सेमी अर्बन ठिकाणी राहणारे किंवा विलेजर्स. तर त्यांना दोघांना पण आवडेल आणि दोघांनाही अफोर्डेबल असा आपण ब्रँड बनवला, अर्बन विलेजर्स. त्याचं पहिलं स्टोर आपण टाकलं वाघोलीला. मग एक बीडला पण आहे, तो माझा भाऊच आहे, तो करतो. एक आमचे मित्र आहेत, ते माझे आधी कस्टमर होते, त्याच्यानंतर ते म्हणले तुमचं कन्सेप्ट खूप सेन्सेबल आहे, मला पण करायचंय. आणि ते स्वतः एक मॅच्युअर्ड व्यावसायिक होते, म्हणून त्यांना मी एक फ्रँचाईज दिली परभणीमध्ये. असे आणि काही छोटे मोठे दुकानदार आहे, ते सुद्धा मटेरियल थोडंफार घेतात आपल्याकडून. आणि आता आपण थोडंसं विस्तार करायचं ठरवलंय, पण त्याच्यात बी काय होतंय, माझ्याकडे 18-20 वर्षाची पोरं जे आईबापाला जिद करून आपल्याकडे इन्फ्लुएन्स होऊन की नाही आम्हाला याच्यासारखं करायचं वगैरे, त्याच्यामुळे ते येतात. पण आपल्याला माहिती आहे आज त्यांची ती मेंटॅलिटी नाहीये. त्यांनी एवढे पैसे इन्व्हेस्ट करून बुडवायचं, त्याच्यात काही अर्थ नाहीये. मग आपण काय केलं, एक फ्री फ्रँचाईज आपली कन्सेप्ट आहे. आपण फ्रीमध्ये फ्रँचाईज देतो आणि एक समोरच्याला ग्रो करायला चान्स देतो. पण समोरचा माणूस मॅच्युअर्ड पाहिजे, शिकलेला पाहिजे. एक तर माझं आहे ना, माझं वैयक्तिक मत काय माहिती आहे का, जर तुमची परिस्थिती असेल ना, तर तुम्ही तुमचं 23-24 वर्ष वय होईपर्यंत शिका. एक बेसिक शिक्षण जरूर घ्या. हे काय होतं, आता उद्योजकतेचं फॅड आलंय. धोकादार बळच की उद्योजक बना 18 वर्षाचा आहे, असं काय होत नाही. इन्फ्लुएन्स कोण करते, न शिकलेले रील स्टार. हो, त्यांना शिक्षण खूप महत्वाचं आहे. मी स्वतः एक व्यावसायिक आहे, माझा बी बराच टर्नओव्हर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी पण मी आज माझ्या आयुष्यात मागं वळून ज्यावेळेस बघतो ना, त्यावेळेस मला असं वाटतं की माझी परिस्थिती खूप चांगली होती. माझ्या घरच्यांकडे भरपूर पैसे होते खर्च करायला, पण मी अजून शिकलं पाहिजे होतं, असं मला वाटतं आज पण. मला त्याच एका गोष्टीचा रिग्रेट आहे. माझा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला, माझा एक हाताला गंभीर दुखापत झाली, आज पण माझा तो हात कमी वर्क करतो. ह्या गोष्टीचं मला रिग्रेट नाहीये, पण मी शिकलो नाही ना, मला त्या गोष्टीचं जास्त रिग्रेट आहे. अजून शिकायला पाहिजे होतं, अजून एक सेन्सेबल डिग्री घ्यायला पाहिजे होती, चांगलं काहीतरी करायला पाहिजे होतं. एक डिग्री आहे, पण एक अजून मोठं काहीतरी करू शकत होतो. पण ठीक आहे, नाही जमलं. पण आज मी मुलांना म्हणतो की शिक्षण घ्या, व्यवसाय करा ना तुम्ही. जर तुमची परिस्थिती नसेल ना, तर मग शेवटी तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. पण तुमची जर परिस्थिती आहे ना, तर शिका. कारण तुम्ही आहे ना, वयाच्या 50व्या वर्षी व्यवसाय सुरू करू शकता. वयाच्या 50व्या वर्षी तुम्ही परत शाळेत जाऊन शिक्षण नाही घेऊ शकत. आणि आता तर सरकारने बऱ्याच स्कीम पण काढल्यात, ज्याच्या थ्रू मुलांना फ्री मध्ये पण शिक्षण मिळते, डिग्री पर्यंत मिळतं. आणि तुमची परिस्थिती असेल ना, नसल तर कुठेतरी काम करा, मग शिक्षण करा. पण शिक्षण घ्या, एक बेसिक घ्या. माझं असं नाही म्हणणं तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. एक बेसिक आहे ना, कारण इथून पुढं आतापर्यंत आपल्या आईबापांची जी जनरेशन होती ती वेगळी होती. तिथं शिक्षण नसलं तरी गोष्टी चलत होत्या. पण आता तसं नाही राहिलं. आता तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, अकाउंटिंग करायचं आहे, त्याचं मार्केटिंग करायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यासाठी काय लागतं तुम्हाला, बेसिक शिक्षण लागतं. पुढे तुम्हाला फिरायला जायचंय, मोबाईलमध्ये गुगल मॅप चेक करायचा आहे, हे करायचंय, तिकीट बुकिंग करायच्यात, एरोप्लेनने जायचंय, टायमिंग चेक करायचं. तुम्हाला आज लिहिता वाचता आलं पाहिजे ना, एक बेसिक शिक्षण पाहिजे ना तुमच्याकडं. एक 12वी किंवा एक BA ची डिग्री, छोटी मोठी डिग्री म्हणा किंवा काही, पण एक सेन्सेबल शिक्षण असावं, हे माझं वैयक्तिक मत आहे. आता हे जे रील स्टार आहेत, अगदी कमी वयातच, म्हणजे त्यांचं शिक्षणच नाहीये, त्यामुळे त्यांना मॅच्युरिटीच नाहीये, आणि गेमिंग मधून वगैरे पैसे कमवत आहेत ते. आणि त्याच्यातून मग कुठला तर 2च व्यवसाय खरं तर पुढे येत आहेत त्यांचे, एक तर हॉटेल लाईन किंवा मग कपड्याचं दुकान टाकतायत. आणि वरून ते काय बोलतात की मेहनतीतून वर आलोय, किंवा आमची परिस्थिती नव्हतं, आज आम्हाला हे दिवस बघायला मिळालेत. आणि पब्लिक पण त्याला लगेच इन्फ्लुएन्स होते आणि सपोर्ट करायला लागतं की बाबा शून्यातून वर आलेली कंपनी वगैरे. तर याच्यावरती काय बोलाल? या ना, तुम्ही शून्यातून वर या, तुम्ही मेहनत करा, आम्हाला मोठे व्हा. माझी तर सगळ्यांबद्दल सदिच्छा आहे, सगळ्यांनी मोठं व्हा, सगळ्यांनी गाड्या घोड्या घ्या, लॅविश लाईफ जागा, पण मेहनतच्या जीवावर करा ना. तुम्ही एखाद्याचं घर घालवणार, एखाद्याचं मुंडकं मारणार आणि मग तुम्ही तुमच्या गाड्यांनी हिंडणार, तुम्ही त्याच्यात बी स्वतःला सक्सेसफुल समजणार, हे कितपत योग्य आहे? तुमची नीती, तुम्ही स्वतःला आरशासमोर कसं फेस करता? आता मी आज माझ्या आरशासमोर स्वतःला बघून बोलू शकतो की अफजल, तू कोणाबरोबर बेईमानी नाही केली आजपर्यंत आयुष्यात. तुम्ही करू शकता का? करून दाखवा, करून दाखवा. मी 10 जण उभे करतो ज्यांचं नुकसान तुमच्यामुळे झालं.
तुमच्या रॉंग इन्फ्लुएन्सिंगमुळे झालं. ॲक्च्युली इन्फ्लुएन्सर नाही आहेत, हे रॉंग इन्फ्लुएन्सिंग करणारे इन्फ्लुएन्सर आहेत. ह्यांची इन्फ्लुएन्सिंग आहे ना देशाला किंवा समाजाला पुढं नेण्याची नाही आहे, ह्यांची इन्फ्लुएन्सिंग लोकांना गाळ्यात घालण्याची आहे. तुम्ही आज आहे ना एक छोटासा सर्वे करा, तुमचा एखादा भाऊ वगैरे कोण 12वीला किंवा फर्स्ट इयरला वगैरे कॉलेजला असेल ना, त्याला फोन करून विचारा तुझ्या वर्गातली किती जण त्या गेमिंगमध्ये पैसे हरलेत, किंवा किती जण, मी म्हणतो ना 50% वेळा तर तो स्वतः हरलेला असणार आहे. कारण ही ग्राउंड रिॲलिटी आहे. मी काय असं हवेत नाही बोलत कोणत्या गोष्टी. मी या गोष्टी CP सर, SP लेवल, CP लेवल, IAS IPS अधिकाऱ्यांबरोबर डिस्कशन केल्यात, किंवा मंत्री असतील, महाराष्ट्रातले असतील, केंद्रीय असतील, आमदार असतील, खासदार असतील, ह्यांच्याबरोबर गोष्टी डिस्कस केल्यात. मी हवेत बोलून कसं जमन, हे कागद आहेत माझ्याकडं, प्रूफ आहेत माझ्याकडं, एक सर्वे आहे माझ्याकडं की कसं ह्या गोष्टी वर्किंग आहेत. त्याच्यामुळं मला एंटरटेन केलं जातंय, माझं बोलणं ऐकून घेतलं जातंय. असं हवेत बोललो असतं तर मला कधीच त्यांनी हे केलं असतं, मला तिथपर्यंत जाताही आलं नसतं. सोपं आहे का CP सरांची, कलेक्टर सरांची अपॉइंटमेंट भेटणं? कुणाचं बी काम नाही. हे फक्त भपके, काय माहिती आहे का, भपकेबाजी आम्हाला जमत नाही, आम्ही ते करत नाही. त्याच्यामुळे काही लोकांचा गैरसमज होतो, आम्हाला ताकदवर न समजणं. तसं काय नाहीये. वेळ पडेल त्यावेळेस बघू, आपण सगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. एवढं ओपनली अख्खी लॉबी अंगावरती घेतोय म्हणजे काहीतरी असल्याशिवाय घेतोय, सोपं नाही. नाही तर आतापर्यंत यांनी, तुम्हाला वाटतं मला सुट्टी दिली असते? अहो, यांनी ही सगळी लॉबी इंटरनली माझे अकाउंट शेअर करते एकमेकाला, त्यांच्या फॉलोअर्सला सांगून मला रिपोर्ट करायला लावतात, मला ब्लॉक हे करायला लावतात, माझ्या व्हिडिओची रीच नाही गेली पाहिजे असा प्रकार करतात. का करतात? जर आहे ना क्लीन, या ना समोर, वा, मी जे चॅलेंजेस केलेत माझ्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही प्रूफ करून दाखवा. गायत्री देशमुख ही कोणतरी व्यक्ती आहे असं दाखवा मला. ज्यांनी गायत्री देशमुख, रुपाली भोसले, अजून ते संजय सूर्यकांत, रुपाली पवार, असं काहीतरी ज्यांनी ह्या लोकांना प्रमोट केलंय ना, त्यांनी हा माणूस ओरिजिनल दाखवा आणून. मी 10 लाखाचं आज तुम्हाला ओपन बक्षीस जाहीर करतो. म्हणजे ते नाव काहीतरी वेगळंच सांगतात, जी ऍक्च्युअल मध्ये व्यक्तीच नाहीच आहे. गायत्री देशमुख नावाची व्यक्तीच नाहीये. हे जिला प्रमोट करतात तिचं नाव गायत्री देशमुख नाहीच आहे. असेल ना तर मी आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून आहे ना, तुम्ही ह्याची रील टाका, 10 लाखाचं बक्षीस करतो, जाहीर करतो. यांनी मला संजय सूर्यकांत, गायत्री देशमुख, रुपाली भोसले ह्या व्यक्ती समोर आणून दाखवाव्या. ज्यांनी मी ऑन रेकॉर्ड बोलतो, ज्या रील स्टारनी ह्यांना प्रमोट केलंय, तुमच्यात दम असेल, धमक असेल ना, तुम्ही फक्त ते इन्फ्लुएन्सर मला, किंवा ती गायत्री देशमुख, रुपाली भोसले, संजय सूर्यकांत ही लोक आणून दाखवा. आज सोशल मीडिया बंद करतो, 10 लाखाचं बक्षीस देऊन बंद करणार, शब्द आहे माझा. आता जाता जाता आपल्या पब्लिकला सांगा की खरंच सक्सेसफुल होण्याचा किंवा पैसे कमवण्याचा असा काही शॉर्टकट असतो का? किंवा लोकांना असं झालं ना, मला सुद्धा मेसेजेस करतात, ते स्वतःहूनच खरं तर आपल्याकडे अप्रोच होत येतात की आम्हाला वर्क फ्रॉम होम किंवा असं घरून काही असेल तर सांगा, की घर बसल्या आम्हाला पैसे कमवता येतील. तर हे खरंच शक्य आहे का आजच्या जगात? घर बसल्या का कमवायचे पैसे? बाहेर निघा ना. हा, लेडीज असेल तर ठीक आहे, पण जेंट्स, मुलांना माझं हे म्हणणं आहे, अरे आपण हांडगे नाही रे, आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहणारी लोक आहे, आपल्या रक्तात संघर्ष आहे. मुली पण असतील त्या वयाच्या. मला म्हणायचं, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावा, महाराजांचा आदर्श घ्यावा, शाहू फुले आंबेडकर, सगळ्या जे काय आपले जेवढे महापुरुष आहेत ना, सगळ्यांचा तुम्ही आदर्श घ्या. आपण संघर्ष करणारे अवलादी आहोत. आपण हांडगेगिरी करून घरी बसून पैसे कमवणारे अवलादी नाही. आपण आपल्या रक्तात संघर्ष, आपण महाराष्ट्रातल्या मातीतलेत. आपण काय असले काय आयरे गेरे आहेत काय? ज्यांना आईबापाचा पत्ता नाही असले का आपण? नाही ना. तुम्ही करा. हा, ज्या लेडीज आहेत ना, ज्या मॅरिड आहेत, ज्यांना घरी बसून करायचं आहे, त्यांनी पण आहे ना ह्या गोष्टींच्या नादी लागू नका. बरेचसे असे स्कॅम आहेत, ते काय करतात, तुम्हाला टास्क कंप्लीट करायला लावतात. तर स्टार्टिंगला तुम्हाला 200-300 रुपये देतात, मग काय म्हणतात 2000 भरा, मग म्हणतात 5000 भरा. अशा पण बऱ्याच न्यूज आहेत ज्याच्यात लोकांनी अशा स्कॅम मध्ये सुद्धा 30,000 50,000 घालवलेत. त्याच्यामुळं हा, घरी बसून वर्क फ्रॉम होम कुणाला आहे? जे IT प्रोफेशनल्स आहेत, जे IT मध्ये जॉब करतात, कंपनीत जॉब करतात, त्यांना आहे ना घरी बसून पैसे, किंवा त्यांना आहे ना वर्क फ्रॉम होम, ज्यांना कंपनी वर्क फ्रॉम होम देते. कोणता थर्ड पार्टी माणूस तुमच्याकडे येऊन तुम्हाला वर्क फ्रॉम होम नाही देऊ शकत. तुम्ही हा पूर्णपणे माया झाले. तुम्हाला कुणी काही सांगू द्या की ते आता काहीतरी नवीन काढले ना यांनी, ॲफिलिएट मार्केटिंग, ते फालतूगिरी आहे. मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतो, फालतूगिरी आहे.
तुम्ही त्याच्यात मोठी झालेली लोक पण बघितल्यात, पण कशी झाल्यात? तू ह्याला आण, तू त्याला आण, तू त्याला आण, तू त्याला आण, तू त्याला आण. म्हणजे पहिला एक ऑफलाईन नेटवर्क भपकेबाजी मार्केटिंगचं आहे. होतं ते मी आता तुम्हाला ऑनलाईन मार्केटचं एक रहस्य सांगतो. आता 2011 आहे ना, हे 2025 आहे, म्हणजे 14 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला खूप चांगल्या लोकांमध्ये बसणं उठणं आहे. माझे जवळचे मित्र आज अशा कंपन्यांचे मालक आहे, ज्या कंपन्यांमध्ये 500-500 लोक जॉब करतात. किंवा असे व्यवसायाचे मालक आहेत ज्यांचे 200-200 फ्रँचाईज आहेत, किंवा अशा गोष्टी आहेत ज्यांचे करोडोंमध्ये टर्नओव्हर आहे, ज्यांचे 500-500 लेबर काम करतात. हे सगळ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगतो की जे व्यक्ती मार्केटमध्ये खरंच पैसे कमवतोय ना, तो कधीच समोर येत नाही. जो व्यक्ती तुम्हाला सांगतोय ना की मी असे पैसे कमवले, तुम्ही कमवा, 100% स्कॅम आहे. तुम्ही नादीच लागू नका. डायरेक्ट हा क्रायटेरिया ठरवा तुमच्या आयुष्यात की जो व्यक्ती आपल्याला म्हणतो ना मी असे पैसे कमवले, तुम्हाला कमवायचेत का, तुम्ही त्याच्या नादीच लागू नका. तो तुम्हाला वरती आणूच शकत नाही. अहो, हे शेअर मार्केटमध्ये पैसे स्वतः लॉस करतात काही लोक, आणि क्लासेस काढून कोर्स विकून तिथं पैसे कमवतात. आणि मला सांगा, जर जो माणूस, तुम्ही स्वतः मला सांगा, स्वतःचं उदाहरण घ्या, तुम्ही जर स्वतः महिन्याला 5 लाख रुपये कमवताय, तुम्हाला काय पडलंय शेजारचा काय करतोय, तुम्हाला काय पडलंय ऑडियन्सने पैसे, अरे झक मारत गेलं तुम्ही माणसां, मला 5 लाख आले, बंद करा, नकोय मला, काय मला फेम नको काय नको, मी माझं आयुष्य जगतो. पण जो व्यक्ती समोर येऊन बोलतो ना की आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं, तुम्हाला आमच्यासारखं व्हायचंय का, मग 100% तो आज नाही उद्या, उद्या नाही परवा, 1 महिन्याने 6 महिन्यांनी तुम्ही ज्यावेळेस स्टाईलीला बसणार हिशोबाला, तुमचा लॉसच झालेला असणार. त्यामुळे लोकांनाही पण आता जागरूक होणं गरजेचं आहे की आपण कुणाच्या सांगण्यावरून इन्फ्लुएन्स व्हायचं आणि कुणाच्या नाही, ते बरोबर आहे. सगळ्यांनी एक नियम फॉलो करावा. आता माझी अशी इच्छा आहे की जो व्यक्ती तुम्हाला असं म्हणतोय ना की माझ्यासारखे पैसे कमवायचेत का, तो व्यक्ती सगळ्यात आधी डिलीट करा, त्याला सगळ्यात आधी अनफॉलो करा. मग तो कशाच्याही माध्यमातून तुम्हाला बोलत असेल, शेअर मार्केटिंगच्या माध्यमातून, ॲफिलेट मार्केटिंगच्या माध्यमातून, किंवा ह्या गेमिंगच्या माध्यमातून, किंवा कशाच्याही माध्यमातून, कुणाला तुमची काही पडलेली नाही. तुम्ही जर विचार केला ना तुमच्या आयुष्यात, तर आजची अशी परिस्थिती आहे, भावांचं पडलेलं नाही. कोणता तरी अननोन व्यक्ती 1500 किलोमीटर राम नाणारा का तुमचा विचार करेल, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. मी पर्सनल एक्सपिरियन्सने सांगतो, जो व्यक्ती असं बोलतो तो व्यक्ती तुमच्या बरोबर फ्रॉडच करणार आहे. धन्यवाद दादा, तुम्ही इथे आलात, तुमचा एवढा वेळ आम्हाला दिला आणि आमच्या ऑडियन्सला पण खूप महत्त्वाची माहिती तुम्ही शेअर केली, त्याबद्दल खास करून धन्यवाद तुमचं. ह्या गोष्टी बोलायला आहे ना शक्यतो कोण धाजवत नाही. यांना लोकांना काय वाटतं, इन्फ्लुएन्सर म्हणजे कोणतरी येत आणि काही करू शकत नाही. यांचे रडणाऱ्यांचे मेसेजेस आहेत माझ्याकडे, फोन येत का गुन्हा नका दाखल करू, किंवा जाऊ द्या सोडा, एवढ्या वेळेस यांचे आईबाप मला फोन करतात. त्याच्यामुळं कुणी यांना घाबरायचं काही कारण नाही. तुमच्याबरोबर काय घडलंय तर मला सांगा, नसेल तर डायरेक्ट चौकीला जाऊन कंप्लेंट करा बिनधास. आता कायदा झालेला आहे, पोलीस चौकीत सरळ जाऊन म्हणायचं गेमिंग अँड इन्फ्लुएन्सिंग ॲक्ट 2025, गेमिंग अँड प्रमोटिंग ॲक्ट 2025च्या अंतर्गत मला यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा आहे. आणि जर तुमचा गुन्हा दाखल करून घेत नसतील तर 100% माझ्या अकाउंटला जाऊन मला मेसेज करा, फोन करा, मी तुमची मदत करतो. आणि तुम्ही ह्या गोष्टीत पुढं आला, तुमचंही मनापासून अभिनंदन करतो मी, तुमचं बी धन्यवाद करतो. कारण ह्या गोष्टी बोलायला काय होतं, प्रत्येकाला त्याच्यातून कमवायचं आमिष आहे. त्याच्यामुळे तुम्ही आज सगळं सोडून एक सेन्सेबल कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे तुमचंही धन्यवाद. थँक्यू. तर दादांचा ID किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट जो काय असेल ते मी इथं मेन्शन करेनच. सो कुणाला काही मदत लागली तर तुम्ही त्यांच्याकडे बिनधास्त जाऊ शकता आणि ते तुमची नक्कीच मदत करतील, कारण त्यांनी आजपर्यंत अशा बऱ्याच केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि आज आपल्याला बराच त्यांचा वेळही मिळाला. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा ऐकायला आवडेल तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.